नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज म्हैसार रोडलगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉइंट मध्ये दरोडा टाकून हॉटेल मालकाच्या वडिलांवर हल्ला करून 12,300 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे गुन्हा रजिस्टर नंबर 52/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता। मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी 24 तासात 4 आरोपींना अटक केली आहे। याबाबत प्रथमेश राजेंद्र पाटील वय वर्ष 26 व्यवसाय हॉटेल राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी दाऊद नईम सलाती वय वर्ष 20 शिक्षण राहणार गुरुवार पेठ मिरज, आयान फारुक जमादार वय वर्ष 20 शिक्षण राहणार गुरुवार पेठ वैरण बाजार मिरज, अकीब अली अकबर अली पठाण वय वर्ष 20 शिक्षण राहणार लक्ष्मी मार्केट मिरज, सालिम अब्दुल भोकरे वय वर्ष 21 शिक्षण राहणार बोलवाड रोड मिरज असे अटक करण्यात आलेल्या 4 संशयित आरोपींची नावे आहेत। सदर गुन्ह्यात वापरलेला कोयता व विळा आणि 2 मोटरसायकली पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला। त्यावेळी फिर्यादीचे वडील दिवसभरातील व्यापाराचा हिशोब करत असताना आरोपींनी त्यांच्यावर विळ्याने मारहाण केली आणि 12,300 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे, उपनिरीक्षक निलेश कदम, हवालदार राजेश गवळी, प्रवीण वाघमोडे, झाकीर हुसेन काझी, नितीन मोरे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नाईकोडे, दीपक परीट यांच्या पथकाने केली। या प्रकरणी अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 4/2/2026 रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक 4 इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे काय म्हणतात त्याला वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील 12,300 रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे। त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रणील गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं, गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की ते 4 इसम आहेत, ते अशा ठिकाणी आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही या अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोयता, विळा आणि त्यांच्या 12,300 कॅश आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 92,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। पुढे तपास चालू आहे। पुढचा तपास PSI श्री मासाळे साहेब हे करत आहेत।